नमस्कार, मी मायावती अंभोरे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. खऱ्या अर्थाने ठाकरेंनाच आम्ही दिसतोय. त्यांच्या दिवसाची सुरुवात आमच्या नावाने होते. प्रवक्ते संजय शिरसाट यांचे ठाकरे गटावर आरोप. भारतात जातीय सलोखा मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे. जमाती इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रोफेसर सलीम इंजिनियर यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. उद्धव ठाकरे यांना जलसी निर्माण झाली आहे. तुम्ही लोकांची दिशाभूल करू नये अशा शब्दात शिंदे सेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी शिवसेनेवर टोला लगावलाय. उद्धव ठाकरेंनी भाषण करत असताना असं सांगितलं की खोके गद्दारांना उठता बसता स्वप्नातही उद्धव ठाकरे दिसतात. आम्हाला काही दिसत नाही. आम्हाला स्वप्नात वगैरे यायचं काम नाही आहे. त्यांना खऱ्या अर्थानं त्यांना आम्ही दिसतोय. रोजचा दिवस जर पाहिला, एकनाथ शिंदे आमदार, त्यांचे मंत्री, त्यांच्यावर टीका करूनच यांच्या दिवसाची सुरुवात होते. जे काही पॉझिटिव्ह काम असेल ते पॉझिटिव्ह काम सुद्धा त्यांना दिसत नाही. हे दुर्दैव आहे. आणि मग आपल्या बरोबर असताना एवढं चांगलं काम का केलं नाही, आता कसं करतायत, हा त्यांच्याकडे असलेला त्यांना जलसी ज्याला म्हणता येईल ती जलसी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली. म्हणून आम्ही त्याची चिंता करत नाही. आम्हाला नाव घेऊन काम करण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नाही. तुम्हाला आमच्या नावाशिवाय तुमचं महत्त्व वाढत नाही. हे दुर्दैव तुमचं आहे, आमचं नाही. म्हणून कुणाला जर असं वाटत असेल की त्यांच्यामुळं काही आम्हाला काही फरक पडतो, अरे तुम्ही खोके म्हणा का कंटेनर म्हणा का आणखीन काही म्हणा, घेणारे तुम्हीच आणि बोलणारे तुम्हीच, हे लोकांना आता माहीत झालेलं आहे. म्हणून तुम्ही लोकांची दिशाभूल करू नका. एक दिवस हे सर्व प्रकार या जनतेसमोर निश्चित येतील. राम मंदिरासाठी एक खाडी नाही पण खाडीचा वाटा कोणाला दिलाय, काय सांगाल? काल एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यातर्फे जवळपास 11 कोटीचा धनादेश राम मंदिराकडे न्यासाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. एक महाराष्ट्राच्या नागरिकाचा सहभाग नेहमी त्या राम मंदिर उभारणीमध्ये राहिलेला आहे. आणि त्या उभारणीमध्ये आपलाही आणखीन एक मोठा वाटा या नागरिकाच्या वतीने द्यावं, ही जी कल्पना एकनाथ शिंदे साहेबांना सुचली त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये एक वेगळी आनंदाची लाट ज्याला म्हणता येईल ती आलेली आहे. काही लोक हे दानाचं किंवा एखाद्या मदतीचा उल्लेख करणं हा त्याच्या मागचा उद्देश नाही. काही लोक छोटं मोठं दान केलं तेही त्याच्याकडून जमा करून तर त्याचा फार मोठा गवगवा करतात. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी तातडीने ते मदत तिथं केली. मदत यासाठी केली की उद्या या माझ्या महाराष्ट्रातला कोणी नागरिक जेव्हा रामलल्लाच्या दर्शनाला जाईल त्या टायमाला तिथलच्या भव्यतेमध्ये आमचाही खारीचा वाटा आहे, ही त्याची भावना त्याची असावी, यासाठी त्यांनी एक चांगला प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो. इकोनिट्स फाउंडेशनच्या वतीने नॅशनल फ्री एज्युकेशन डे 3 जानेवारी ते 10 जानेवारी साजरा करण्यात येत आहे. शहरातील महात्मा फुले चौकात KG to PG हे शिक्षण मोफत मिळाले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रियानंद आगळे यांनी याबाबत माहिती दिली. हम क्या चाहते हैं? आजादी. हम क्या चाहते हैं? आजादी. महंगी शिक्षा से आजादी. हम क्या चाहते हैं? महंगी शिक्षा से आजादी. 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आम्ही इकोनिट्स फाउंडेशन मार्फत हा नॅशनल फ्री एज्युकेशन डे म्हणून साजरा करतो. यावर्षी आम्ही हा सप्ताह म्हणून साजरा करत आहोत. 3 जानेवारी ते 10 जानेवारी हा नॅशनल फ्री एज्युकेशन सप्ताह साजरा करत आहोत. आणि याच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये जनजागृती करत आहोत की भारताला जर आपल्याला महासत्ता बनवायचं असेल तर KG to PhD पर्यंत शिक्षण सर्व जाती धर्माच्या लोकांना, या देशातल्या सर्व नागरिकांना मोफत मिळालं पाहिजे. तरच हा देश महासत्ता बनू शकतो, हा आमचा विश्वास आहे. आणि नेल्सन मंडेला जगातले सगळ्यात महान नेते यांनी म्हणाले होते की जर जगामध्ये
एखाद्या राष्ट्राला बर्बाद करायचं असेल तर कुठल्या मिसाईलची आवश्यकता नाही. त्या देशातलं शिक्षण व्यवस्था बर्बाद जर झाली तर तो देश ऑटोमॅटिकली बर्बाद होऊन जातो. परंतु या व्यतिरिक्त मी म्हणतो की जर एखाद्या राष्ट्राला जर महासत्ता बनवायचं असेल तर त्या देशातलं शिक्षण फ्री झालं पाहिजे. अमेरिकेमध्ये 12वी पर्यंत फ्री शिक्षण आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या वेळेस कमावा आणि शिकवा योजनेसारखी त्यांना स्टायफंड मिळतं. त्यामुळे त्या ठिकाणी आज अमेरिका महासत्ता म्हणून आपल्याला बघायला मिळतं. आपला देश सुद्धा महासत्ता झाला पाहिजे ही आमच्या सर्वांची मागणी आहे. आणि त्यासाठी आम्ही फ्री शिक्षणाचे केंद्र उत्थान भवन निर्माण केलेलं आहे. उत्थान भवन मधून मुलं या ठिकाणी आलेले परसोड्यावरनं, अजून इथले युवक या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही सर्व मिळून या ठिकाणी मागणी करत आहोत की भारताला महासत्ता बनवण्यासाठी देशामध्ये फ्री शिक्षण झालं पाहिजे. आज KGचं शालेय शिक्षण 1-1 लाख रुपये फीस झालेली आहे. कशा पद्धतीने सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नाही. त्यामुळं त्याची सर्व आर्थिक परिस्थिती बिकट होऊन जाते. आणि जर भारतीय लोकांचा जर जीवनमान उंचवायचं असेल तर आपल्याला फ्री शिक्षण द्यावं लागेल. एका मुलाला शिक्षणासाठी 15 ते 20 लाख रुपये लागतात. 2 मुलाला शिकवायला जवळपास 50 लाख रुपये लागतात. तर एक सर्वसामान्य माणूस 50 लाख रुपये जर मुलांच्या शिक्षणावर खर्चल तर मग तो चांगलं घर कसं बांधेल. जमाते इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रोफेसर सलीम इंजिनियर यांनी भारतात जातीय सलोखा मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत केले. आपसी मोहब्बत और भाईचारा कैसे मजबूत हो और उसके लिए क्या क्या खतरे हैं और उन खतरों का कैसे सामना करें और उसमें हमारा, आपका, समाज का, समाजी लीडरों का क्या रोल हो सकता है. तो हम सब ये बात अच्छी तरह जानते हैं कि हमारा देश, हमारा मुल्क एक विविधता वाला देश है. यहाँ बहुत डाइवर्सिटी पाई जाती है. यहाँ अलग अलग मज़हब और धर्म के मानने वाले हमारे देश में हज़ारों सैकड़ों वर्षों से रहते आए हैं. यहाँ बहुत सारी ज़बानें, भाषाएं बोली जाती हैं. यहाँ के कल्चर अलग अलग हैं, खान पान अलग है, रीति रिवाज अलग हैं. बहुत बड़ा देश है, बहुत पुराना देश है और हम सब इस देश के नागरिक हैं. 1947 में जब देश आज़ाद हुआ तो हमने इस देश को एक संविधान से चलाने का निर्णय लिया और हमारा जो संविधान है उसमें इस बात का ख्याल रखा गया, इस बात का को आधार बनाया गया कि इस देश में सब धर्म के मानने वाले, आस्थाओं के मानने वाले, धर्म के न मानने वाले भी कुछ तादाद में हैं, वो सब बराबर हैं. और हमारा मुल्क जो है उसका कोई धर्म नहीं होगा. लोगों को अपने अपने धर्म पर चलने की आज़ादी होगी. सबको बराबरी का अधिकार होगा. सबको स्वतंत्रता होगी कि वो अपनी पसंद का मज़हब अख्तियार करे, अपनी पसंद का रास्ता अपनाए, उस पर अमल करे, उसका प्रचार करे. सबके साथ न्याय होगा, इंसाफ होगा, जस्टिस. ये हमारे संविधान की तीसरी बड़ी वैल्यू है. और ये भी मानिए कि आग की नेचर जो है वो ये है कि वो थोड़ी देर के लिए लग सकती है, कुछ समय के लिए लग सकती है, मगर हमेशा आग लगी रहेगी ऐसा कभी नहीं हुआ दुनिया. आग बुझेगी और आपकी कोशिशों से जल्दी बुझेगी. वैसे तो नेचुरल भी बुझती है वो, लेकिन आप कोशिश करेंगे तो वो आग जल्दी बुझेगी. तो हम ये कहते हैं कि ये कोशिश करना ज़रूरी है. ये जो देश का शरारत करने वाले, नफरत फैलाने वाले लोगों की संख्या देश में बहुत ज़्यादा नहीं है, बहुत ज़्यादा नहीं, ऐसा लगता है. और कुछ हमारे मीडिया की गलती से भी ऐसा बड़ा बनाकर पेश किया जा रहा है नफरत फैलाने वालों को, लेकिन वो इतने ताकतवर नहीं है लोग. लेकिन अगर जो 80-90% जनता जो शांति चाहती है, जो तरक्की चाहती है, वो उसकी गलती यह है कि वो चुपचाप देख रही है इसको. ऐसे धर्मगुरु, बहुत अच्छे धर्मगुरु मौजूद हैं जो शांति चाहते हैं और देश में एक अच्छा माहौल चाहते हैं, मगर वो धर्मगुरु तो चुप हैं और कुछ नकली किस्म के लोग जो हैं वो नफरत फैलाने के काम में आगे बढ़ रहे हैं. तो इसलिए हम सबसे कह रहे हैं कि जो वाकई धर्म के मानने वाले धर्मगुरु हैं उनको भी आगे आना चाहिए. और जो समाज में जो सीरियस लोग हैं,
शांतिप्रिय और न्यायप्रिय लोग हैं, उनको चुप नहीं रहना चाहिए। अगर हम सब मिलकर कोशिश करेंगे तो ये नफरत जो है ज़्यादा दिन चलने वाली नहीं। और मैं बताना चाहता हूँ कि भारत देश के नागरिकों की जो बड़ी संख्या है वो नफरत को नहीं चाहती, नफरत को पसंद नहीं। मुख्यमंत्री यांनी घेतलेले जनकल्याणकारी योजनांची माहिती घराघरात पोहोचवून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी केले। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांचे विचार तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेले जनकल्याणकारी निर्णय व योजनांची माहिती घराघरात पोहोचून सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवदूत व शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा। पक्ष संघटनेवर भर द्या, महिलांचे संघटन करा, युवकांची मजबूत फळी निर्माण करा, आगामी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्याच्या दृष्टीने सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा प्रसंगी केले। सिल्लोड येथील शिवसेना भवन परिसरात मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी, शिवदूत, बूथ प्रमुख व कार्यकर्ता मेळावा पार पडला। सिल्लोड येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्राची हास्यदिंडी या तुफान विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। प्रसिद्ध कलाकार शरद काकडे आणि प्राध्यापक रुपेश ठाकूर यांच्यासह सहकलाकारांनी सादर केलेल्या कलागुणात प्रत्येक जण हास्यात न्हाऊन गेला होता। अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सर्व कलाकारांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, शिवसेना सिल्लोड तालुका प्रमुख देवीदास लोखंडे, सोयगाव तालुका प्रभाकर आबा काळे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, किशोर अग्रवाल, दुर्गाबाई पवार, श्रीराम महाजन, केशवराव तायडे, राजश्रीताई निकम, आशाबी तडवी, सोयगाव उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, अक्षय काळे, मनोज झंवर, श्रीरंग साळवे, दामू अण्णा गव्हाणे, राजेंद्र ठोंबरे, कृष्णाजी लहाने, निजाम पठाण, सत्तार बागवान, दीपालीताई भवर, शकुंतलाबाई बनसोड, मेघाताई शाह, इम्रान शेख, धैर्यशील तायडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। 100 दिवसामध्ये आपल्याला ज्या सरकारी योजना आहेत त्या 1 लाख लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे। हे पोहोचवण्यासाठी खरं म्हणजे हे मेळावा घेण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी हीच आहे। कार्यालयातून निमंत्रण देईल असा मुख्यमंत्री मी माझ्या आयुष्यामध्ये पक्षाला मदत करणारा, मेहनत करणारा मी नाही पाहिला। म्हणून आपण त्यांचे हात बळकट करायचे असेल, त्यांना या महाराष्ट्रामध्ये शक्तिशाली नेता म्हणून त्यांचं नाव या राज्यामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी आपले बूथ आपल्याला पहिले मजबूत करावं लागेल। गाव पातळीवर, ग्रामीण भागामध्ये, खेडे पाडे, वाडी वस्ती, तांडा, छोटे छोटे गावं, या सर्वांमध्ये आपल्याला आपला भगवा झेंडा घराघरापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल। त्याच वेळेस मुख्यमंत्री महोदयाचे स्वप्न आहे का माझा महाराष्ट्र हा आपला राज्य, त्या राज्यामध्ये राहणारे तमाम जाती धर्माचे महिला असेल, पुरुष असेल, युवा असेल, या सर्वांना बळकट करायचं आहे, तर ते सहजासहजी होणार नाही। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन।
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनतेतील प्रत्येकाने आपली कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडून आपल्या गावाला विकसित करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी केले. वेरूळ येथे विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत ग्रामीण प्रशिक्षण शिबिराप्रसंगी डॉक्टर कराड बोलत होते. कार्यक्रमाला आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विकास मीना, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, ओमप्रकाश रामावत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष LG गायकवाड, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. कार्यक्रमात संवाद साधताना डॉक्टर कराड म्हणाले की केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांचे लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत. याच हेतूने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला विकसित भारत संकल्प यात्रा हा केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी आणि जनहिताचा उपक्रम आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे डॉक्टर कराड यांनी सांगितले. कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सला भेटी देऊन नागरिकांनी विविध योजनांचा लाभ घेतला. यावेळी उपस्थितांनी विकसित भारत संकल्प शपथ घेतली. मौजे अब्दी मंडी दौलताबाद येथील 250 एकर जमिनीचा वाद न्यायालयीन स्तरावर सुरू असल्याने सदर ठिकाणी नव्याने मालमत्तेचा व्यवहार कोणीही करू नये असे आवाहन ॲडव्होकेट M.A. मदनी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे. अब्दी मंडी येथील गट क्रमांक 11, 12, 26, 37 व 42 येथील प्रॉपर्टीबाबत माननीय कलेक्टर साहेब यांनी अर्ज क्रमांक 774/2016 याच्या दिनांक 17/10/2023 रोजी निकाली दिला होता. निकाली झाल्यानंतर 6/11/2023 रोजी माननीय अप्पर तहसीलदार साहेब यांनी त्यांचे आदेशान्वये फेर क्रमांक 1468 देण्याचे आदेश दिल्याने ज्यांच्या हक्कात आदेश झाला होता त्यांची नावे गट नंबर 11, 12, 26, 37 व 42 याच्या सातबाऱ्यावर घेण्यात आली. त्यानंतर 9/11/2023 रोजी दिवाळीच्या सुट्ट्याच्या अगोदर आपल्या सब रजिस्ट्रार साहेब क्रमांक 5 बहुतेक क्रमांक काही होऊ शकते, पण सब रजिस्ट्रार साहेब छत्रपती संभाजीनगर यांनी त्यांच्या कार्यालय उशीरपर्यंत उघडा ठेवून सदरील प्रॉपर्टीबाबत नोंदणीकृत दस्त करून दिलेले आहे आणि त्या नोंदणी खरेदी खताचा व्यवहार पेपरवरून मला 9,50,00,000 याच्यावरून जास्त दिसून येतो. तदनंतर मी आणि त्याच्या अगोदर देखील मी मंत्रालय येथे अर्ज फाटे केले होते की सदरील प्रॉपर्टीचा मी कायदेशीर वारस आहे आणि मला माननीय दिवाणी न्यायालय यांनी अर्ज क्रमांक 1951/2022 नुसार 26/6/2023ला सदरील अर्जामधील 6-7 गट आणि त्याचे व्यतिरिक्त आणखी गटाबाबत शाह मोहम्मद खान यांच्या 8व्या पिढीच्या वारस घोषित केलेला आहे आणि सदरील अर्जामध्ये 8/8/2023
23 रोजी मी लेखी युक्तिवाद दाखल केलेला आहे आणि युक्तिवादासोबत मी माननीय दिवाणी न्यायालय यांनी दिलेले वारसपत्र व मुंबई येथील मंत्रालय यांनी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिलेले पत्र दाखल केले होते आणि कोर्टाला कडकडीची विनंती केली होती की सदरील प्रॉपर्टी हे माझ्या पक्षकारांची आहे आणि डॉक्युमेंट्स बघून आपण न्याय निर्णय द्यावा. आणि मला उच्च न्यायालय व डिव्हिजनल कमिशनर यांच्याकडून अपेक्षा आहे की ते न्याय करतील, डॉक्युमेंट बघून न्याय करतील. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विजय मगरे यांची वर्णी लावण्यात आली असून नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आलाय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक शनिवारी सुभेदारी विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाबूराव कदम यांनी प्रभारी जिल्हाध्यक्षपदी विजय मगरे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. या प्रसंगी मिलिंद अण्णा शेळके, दौलत खरात, संजय ठोकळ, नागराज गायकवाड, अरविंद अवसरमोल, प्रवीण नितनवरे, राकेश पंडित, सिद्धार्थ दाभाडे आदींची उपस्थिती होती. या बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी उद्योजक विजय मगरे यांची वर्णी लावण्यात आली आहे. प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शनिवारी जिल्हाध्यक्षपदाची खांदेपालट करण्यात आली. दरम्यान अचानक घेतलेल्या या निर्णयाबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. एक महत्त्वाची जबाबदारी विजय मगरे यांच्या खांद्यावर टाकण्यात आल्याने यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉइस ऑफ मीडियातर्फे पत्रकार व त्यांच्या परिवारासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल 150 पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नूर हॉस्पिटल भायजीपुरा येथे दर्पण दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी विरोधी पक्षनेता डॉक्टर जफर अहमद खान यांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम व्हॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सोबत महानगरपालिका आरोग्य विभागाचे आफरीन सिद्दीकी, समाजसेवक साजिद मौलाना, इब्राहिम पठाण, अफसर खान, मोहसिन अहमद खान, यासर मोहम्मद, शकीला पठाण, साहेब खान पठाण, अशरफ पठाण, माजी नगरसेवक जफर बिल्डर, शेख मुजीब अडुल, अलीम बेग, दैनिक सकाळचे शेख लाल शेख, सय्यद लाइयकोद्दीन, अनिल कुमार जमदाडे, माधव, अजमत पठाण, व्हॉइस ऑफ मीडियाचे साप्ताहिक विंग जिल्हा अध्यक्ष अब्दुल कय्यूम, डॉक्टर शकील शेख, सलीम पटेल बोरगावकर, अजमत पठाण, संपादक तौफिक शहाबाज, दिशा सुरवसे पाटील, अशरफ पठाण, शेख शफीक, सय्यद करीम, शकील अहमद शेख, हसन शहा, नाजिमुद्दीन काझी, सय्यद सादिक अली आदींची उपस्थिती होती. यावेळी नूर हॉस्पिटलचे डॉक्टर शकील शेख यांचे पण अभिनंदन केले. यावेळी 150 पत्रकार व त्यांच्या परिवाराची तपासणी करण्यात आली. नूर हॉस्पिटलचे डॉक्टर गैसिया नाज, डॉक्टर तन्वीर सिद्दीकी, शरीफ शहा, सय्यद रफीक, महानगरपालिकाच्या आरोग्य विभागातील आरोग्य केंद्र गांधीनगर डॉक्टर तन्वीर सिद्दीकी, रोहिणी तुंबारे, गीता खुरमुटे, भानुदास मुंड, विजय शर्मा, संगीता जोशी, प्रभावती आगे, कल्पना हजारे आदींनी आरोग्य तपासणीसाठी काम पाहिले. मीडिया की जानिब से जो मेडिकल कैंप यहाँ रखा गया, आरोग्य शिविर, डॉक्टर शकील साहब, कय्यूम साहब, सभी पत्रकार, उनका भी मेरे ख्याल से डॉक्टर शकील साहब ने सत्कार किया. मैं सभी पत्रकारों को मुबारकबाद देता हूँ. पत्रकार निमित्त जो यहाँ पर शिविर आयोजित किया गया, मैं शकील साहब को और उनके पूरे स्टाफ को मुबारकबाद देता हूँ. तारीफ़ काबिल ये काम है और ऐसे ही लोगों की सेवा हर माध्यम से होना चाहिए. डॉक्टर शकील साहब, कय्यूम साहब और इनकी सारी टीम, डॉक्टर साहब की भी पूरी टीम, पत्रकार बंधुओं को भी पूरों को मैं मुबारकबाद देता हूँ. और मुझे यहाँ बुलाकर जो हिम्मत अफजाई की गई, इसलिए मैं कय्यूम साहब का, डॉक्टर शकील साहब का और उनके पूरे स्टाफ का शुक्रिया अदा करता हूँ. अल्लाह हाफिज़, खुदा हाफिज़. उसी तरह हमारे बीच जो है अफसर खान साहब का हमारे को बहुत ताउन रहता है. पत्रकारों को कोई ना कोई कार्यक्रम में उन्हें हेल्प करते हैं, तो उनका भी बहुत बहुत शुक्रिया. इस्लाम भी जो है तो कहता है कि नशा जो है हराम है, इससे जो है तो इंसानियत को बहुत बड़ा नुकसान पहुँचता है और पूरी इंसानियत के लिए जो है तो घातक है. तो इसके लिए जो है तो अपील है कि भाई नौजवानों से भी है और जो नशा करते हैं या नशे के करीब जा रहे हैं, ऐसे लोगों से गुजारिश करता हूँ
कि वो जो है ऐसी चीज़ को इस्तेमाल ना करे जिससे अपने लिए भी नुकसान हो, अपने शरीर के लिए भी नुकसान हो, अपने परिवार को भी नुकसान हो और दूसरे लोगों को भी नुकसान हो। आज का ये जो प्रोग्राम है वॉइस ऑफ मीडिया की तरफ से हमारे उसके जिलाध्यक्ष सप्ताह विंग के अब्दुल कयूम भाई, जो औरंगाबाद युवा के संपादक भी है, आज उन्होंने यहाँ पर जो है तो पत्रकार दिन के निमित्त के ऊपर यह प्रोग्राम लिया। बहुत ही अच्छा ये प्रोग्राम रहा। उनको सपोर्ट जो डॉक्टर शकील साहब ने, मनपा के अधिकारियों ने, आरोग्य शिविर के माध्यम से यहाँ पर जो है तो फ्री यहाँ पर मेडिसिन भी अवेलेबल कराई गई, उनका फ्री ब्लड भी टेस्ट किया गया और यहाँ पर जो है खास करके पत्रकारों को आमंत्रित करके, पत्रकारों की जो भागा दौड़ की ज़िंदगी रहती है, खबर लेने के पीछे जो है तो ना अपना खाना देख रहे ना चाय देख रहे, इसको देखते हुए आज का जो आरोग्य शिविर रखा गया है खास करके पत्रकारों के लिए, पत्रकारों का आरोग्य सही रहना चाहिए ताकि वो जो है तो आपको घर बैठे आपको जो है तो खबरें दे सके, आपकी जो है तो वार्तालाप कर सके, आपको जो है तो आने वाली चीज़ों से मुहैया कर सके। इसलिए मैं बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ जिलाध्यक्ष वॉइस ऑफ मीडिया के जो है कयूम साहब को और साथ ही डॉक्टर शकील साहब को कि वो और उनकी टीम ने जो है तो आज के इस प्रोग्राम को जो है तो कामयाब किया। मेडिकल स्टाफ का भी बहुत बहुत शुक्रिया और हमारे जो ज्येष्ठ नेता है औरंगाबाद के माजी शहर अध्यक्ष इब्राहिम पठान साहब, इनके नेतृत्व के अंदर हमेशा जो है तो कयूम साहब जो है तो अच्छे अच्छे प्रोग्राम लेते हैं। आज का ये प्रोग्राम सबसे अच्छा रहा है, सबसे आला रहा है। मैं फिर से एक बार उनको मुबारकबाद देता हूँ। सर्वप्रथम सगळे पत्रकार बांधवांना वॉइस ऑफ मीडियातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत आणि 6 जानेवारी दर्पण दिन आपण साजरा करतो आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त। आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे 1832 मध्ये दर्पण नावाचा त्यांनी पेपर सुरू केला होता। त्यानिमित्त सर्व पत्रकार आणि संपादक हा उत्सव साजरा करत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात दर्पण दिन हा साजरा होत असतो। मराठी पत्रकार चे जनक मानले जाणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही नूर हॉस्पिटल बायजीपुरा इथे आम्ही आरोग्य शिबिर तपासणीचा कार्यक्रम घेण्याचं हे केलेलं आयोजन केलेलं आहे। सर्व पत्रकार बांधव आणि त्यांच्या परिवारासाठी हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तरी सर्व पत्रकार बंधूंना आम्ही आवाहन करतो की या शिबिराचा लाभ घ्यावा। आज 6 जानेवारी हा दर्पण दिन माननीय जांभेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त हा साजरा केला जातो। आज पत्रकार म्हणजे वस्तुस्थिती समाजासमोर आणणे, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सारे पत्रकार बांधव काम करत आहेत। नूर हॉस्पिटलमध्ये आज सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या परिवारासाठी वॉइस ऑफ मीडिया यांच्यातर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व पत्रकार बांधवांना मी नम्रपणे विनंती करतो, आवाहन करतो की त्यांनी आपल्या परिवारास नूर हॉस्पिटलला भेट द्यावी व याचा लाभ घ्यावा। शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। खऱ्या अर्थाने ठाकरेंनाच आम्ही दिसतोय, त्यांच्या दिवसाची सुरुवात आमच्या नावाने होते। प्रवक्ते संजय शिरसाट यांचे ठाकरे गटावर आरोप। भारतात जातीय सलोखा मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे, जमाती इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रोफेसर सलीम इंजिनियर यांचे प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।